नमस्कार, मी अश्विनी आव्हाड, स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे जुन्या साडीपासून इथे मी फ्रीजचा कव्हर बनवणार आहे। तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी या साडीचा गादीला कव्हर शिवलेला आहे। तुम्हाला जर ती गादीची कव्हरची जर कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर आता या त्या साडीतला एवढाच कपडा उरलेला आहे। तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की गादीची कव्हर आणि जो फ्रीजला कव्हर असतो तो आपल्याला बनवायचा आहे। आता एवढाच कपडा उरलेला आहे, पदराची साईड उरलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे एवढीच साईज एवढाच कपडा उरलेला आहे। तर याच्यामध्येच आपल्याला पूर्णपणे इथे बघू शकता मी पूर्ण कपडा अंथरून घेतलेला आहे। तर फ्रीजची रुंदी आणि उंची खूप मोठी आहे, फ्रीज खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्याची रुंदी जवळजवळ 33 आहे आणि जी उंची आहे ती 30 आहे। तर मी दोन्ही पण एकच साईजने घेणार आहे, रुंदी आणि उंची ही 33 घेणार आहे। तर याच्यामध्ये फक्त आपल्या एकाच साईडला जे खिसे असतात, जे कप्पे असतात ते फक्त एकाच साईडचे होणार आहेत, तर कस्टमरच्या याने त्यांनी सांगितलं की एकाच साईडनेच झाले तरी चालतील, म्हणून आपण फक्त जी साईड दिसते त्याच साईडला इथे आपण कप्पे लावणार आहोत। कप्पे या उरलेल्या कपड्याची इथे शिवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता चॉकने मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि याची रुंदी आणि उंची मी सेम घेणार आहे, कारण कधी पण काही गादीची कव्हर असो या उशीची कव्हर असू द्या तर ती घेताना कधी पण एक्स्ट्राच माप घ्यायचं, एक्स्ट्रा कपड्याने शिवायची, कारण जेणेकरून जरी उशीची कव्हर गादीची कव्हर काही असेल मोठी झाली तरी पण आपल्याला त्याला शिलाई मारू शकतो, पण कमी झाल्यावर त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही, कपडा डायरेक्टली वायात जातो। त्याच्यामुळे कधी पण माप घेताना एक्स्ट्राच माप घ्यायचं। इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पूर्ण 33 ची रुंदी आणि 33 ची उंची टाकणार आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित पूर्ण आयताकृती पॅटर्न मध्ये मी हा कट केलेला आहे। तर आता आपल्याला फक्त या साईडने आणि ह्या साईडने डबल शिलाई करायची आहे, कारण त्या साईडने काट येतो तर काटाच्या साईडने गोट येतो, त्याच्यामुळे तिकडे शिलाई करायची गरज नाही। तर आपण ह्या साईडने आणि ह्या साईडने शिलाई मारून घेऊया। तर अशा प्रकारे या दोन्ही साईड कडून मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला एकाच साईडला फ्रीजसाठी जे खिसे असतात, कप्पे असतात ते आपल्याला शिवायचे आहेत। तर ह्या साईडने आपण हे करणार, त्यासाठी मी जो उरला होता कपडा तो इथे कपडा घेतलेला आहे। याची उंची मी 8 इंचाची घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही 9 पण घेऊ शकता, मी हे अंदाजे घेतलेले आहे 8 ची। त्याला पण तुम्ही बघू शकता खालच्या साईडने आणि वरच्या साईडने डबल फोल्डिंग मध्ये केलेली आहे। तर ती काही अशा प्रकारे दिसेल, हे बघा ती काही अशा प्रकारे दिसेल। ही साईड आहे, ती साईड आपण तर आता आपल्याला इथे ही बाजू उलट्या साईडने ठेवून इथे शिलाई मारून हा कपडा याच्यावर पलटी करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही पलटी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला 3 जे कप्पे असतात ते करायचे। तर इथे मी व्यवस्थित अंतरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे मी शिलाई मारून आपले जे 3 कप्पे आहेत त्या कप्प्याची रुंदी मी 8 ची ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा 8 ची रुंदी ठेवलेली आहे, इथे मार्क केला आहे, इथे केले। अशा प्रकारे आपले हे सगळ्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप 8-8 इंचाचा ठेवायचा आहे, 8 किंवा 8.5 पण 8 इंचाचा भरपूर होतो। अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे एक आणि इथे एक पहिलंच मार्क करून घेऊन इथे मध्ये शिलाई द्यायची 8-8 इंचावर, इथे 3 शिलाई द्यायची। तर चला अशा प्रकारे आपली फ्रीजची कव्हर इथे शिवून रेडी झालेली आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले एका साईडला फ्रीजला जे खिसे असतात, जे बॉक्स असतात ते इथे शिवून रेडी झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे, खूप छान असा फ्रीजचा कव्हर इथे रेडी झालेला आहे। साडीच्या पदरापासून हा मी शिवलेला आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही फ्रीजची कव्हर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या पण घरी तुमच्या जुन्या साड्या असतील तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता, गादीला कव्हर किंवा फ्रीजला कव्हर
तुम्ही पण कॉन्ट्रास्टमध्ये डिझाईनमध्ये छानपैकी ट्राय करू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा